लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर हे फणसाचे गरे आहेत, ह्यातले बिया काढून घेणार आहे। तर फणसाची आज बियाची मी भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी आपण गऱ्यातनं पूर्ण बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या। कावपिव फणस आहे, खायला सुद्धा खूप चविष्ट असतोय। तर फणसाच्या बिया काढल्यानंतर असं दिसतील। तर एक प्लेटभर बिया मी उकडून घेणार आहे। अगदी 7-8 बिया मी ते चिरून घेणार आहे, जसं आपण काजू चिरतो। तर ह्याला लागणारं साहित्य भाजीला कांदा टमाटर आपण तव्यावर परतवून घेणार आहे। कांदा टमाटर जर थोडंसं परतवून झालं, तेल टाकायचं थोडंसं। तर कांदा थोडासा भाजला की एक साईडला थोडासा भाजला की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं लसूण टाकायचं आहे। लसूण थोडंसं आलं आपण घ्यायचं, घेऊन ह्याच्यामध्ये चिरून ते सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आहे। हे आपल्याला मिक्सरमधून काढणार आहे आपण, त्याच्यामुळे थोडंसं ह्याला भाजून घ्यायचं। कांदा टमाटर व्यवस्थित भाजू दे आधी, तव्यावर भाजून घ्यायचं। 5-7 लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या। थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा, आल्याचा तुकडा सुद्धा आपण ह्याच्यामध्येच टाकायचा आहे। कांदा टमाटर थोडंसं भाजून झालं, मग तुम्ही लसूण आणि आल्याचं तुकडं टाकायचं। घालून झालं, 1 चमचाभर जिरं घाला ह्याच्यामध्येच। तर आपण ह्याला आता थोडंसं व्यवस्थित भाजून घेऊया, कारण ह्याचीच आपण प्युरी बनवणार आहे। तर ह्याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं तव्यावर। बिया आहेत फणसाच्या, त्या जे प्लेटभर आहेत, तर त्या मी 3 ते 4 तुम्ही कुकरमध्ये टाकून शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। त्याचीच आपण ग्रेव्ही बनवणार आहे। तर हा मसाला सगळा काढायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायला ठेवायचा। मिक्सरच्या भांड्यात काढून झालेला आहे। तर तुम्ही अखंड ज्या बिया थोड्याशा सोलायला मुश्किल होतात, पण सोलून घेतात, पाण्यात टाकायच्या आणि त्या व्यवस्थित असं कच्च्याच बिया, त्याचं वरचं एक घट्ट साल असतं ते काढून घ्यायचं आणि त्या बिया एकदम असं पातळ कट करून घ्यायचं। जसं की आपण काजू बदाम कट करून घेतो तसं आपण कट करून घ्यायचं। त्याचे असं काप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित काप झालं चांगल्या, हे 7-8 तरी मोठ्या बिया आहेत। तर थोडंसं तव्यावर तेल टाकायचं, ह्या बियांना परतवून घ्यायचं, जसं की आपण काजू परतवून घेतो। खायला सुद्धा भाजल्यानंतर खूप छान लागतात ह्या बिया। तर ह्या बिया आपण थोडंसं परतवून घ्यायचं, जरासंच तेल टाकायचं तव्यामध्ये, जे आपण कांदा टमाटर ज्या तव्यामध्ये भाजलेला आहे त्यावेळेस ह्या पण बिया भाजून घ्यायचं। थोडंसं ह्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर जास्त तुम्हाला कलर जर नाही पसंत असला तर तुम्ही थोडंच भाजून घेऊ शकताय। अगदी असं जर परतवलं तर एकदम कुरकुरीत सुद्धा होतात ह्या बिया। तर बिया व्यवस्थित भाजून झाल्या, तर इथं मसाला मी बारीक केलेला दाखवत आहे, असा दिसेल तुम्हाला मसाला। तर इथं बिया सुद्धा बघू शकता, थोडंसं ह्याचा कलर बदललेला आहे। व्यवस्थित परतवून झाल्यानंतर बिया काढून घ्यायच्या आणि एका प्लेटात ठेवायचं आहे आपल्याला। अगदी कमी तेलात व्यवस्थित बिया भाजून होत्यात, त्याला काही जास्त तेल वापरायला लागणार नाही। खूप चविष्ट भाजी होते ही। फणसाचे गरे तर तुम्ही आणतायच, तर त्या बियाचा सुद्धा इतका छान वापर होतोय,
तुम्ही शेंगदाण्याचं कूट जसं करून ठेवता असं बिया भाजून मिक्सरला लावून ठेवायचं. शेंगदाण्याचा कूटसारखा ह्याचा कूट तयार होईल. तुम्ही वांग्यात सुद्धा हे घालू शकताय किंवा बटाट्यामध्ये सुद्धा मिक्स करून तुम्ही भाजी करू शकताय. खूप छान टेस्टी लागते भाजी आणि ह्याची गिरेवी जर इतकी छान होत्या, अगदी मस्तच. ह्याचा कलर व्यवस्थित गोल्डन झालेला आहे, बघू शकताय. तर आता हे आपण काढून घ्यायचं आहे. तर बिया जे उकडलेले आहेत त्याची जी वरची साल जे सक्त आहे ती हे काढून घ्यायची आहे आपल्याला. गरम आहे थोडंसं, ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झालं की उकडलेल्या बियांची साल पटकन निघत्या. पण ज्यावेळी कच्ची तुम्ही काढत असताय ना त्यावेळी थोडंसं चाकूच्या मदतीनं काढा. निघत्यात नाही असं नाही. त्याला थोडा वेळ झाला बिया काढून त्याला मधून चिरा पडायला लागतात. तर त्यातनं तुम्ही चाकूच्या मदतीनं ते पूर्ण स्वच्छ करून घ्या आणि मग ते चिरून घ्या. तर ह्या बियाचा अगदी किती पटकन छान निघत आहे बघायची साल. फणसाच्या बियाचा बराच वापर चांगलाच होतोय. तुम्ही हा असं ह्याच्यामध्ये उकडवून घेताना मीठ घालून जरी घेतला, हा असं तुम्ही खाऊ शकताय. अगदी उकडलेल्या शेंगासारखा खूप छान लागतंय ते सुद्धा. जे वरचं सक्त कवर आहे तो काढायचा व्यवस्थित. सगळ्या बियाचे व्यवस्थित काढून झाले की बिया तुम्हाला असे दिसतील. तर ह्या बिया आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या. शिजलेल्या आहेत त्याच्यामुळं पटकन होते. तर इथं मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर फोडणीसाठी. 2 ते 3 चमचाभर फोडणीला आपण तेल घालायचं आहे याच्यामध्ये. तेल घालून झालं की आपण जे तव्यावर परतवून घेतलेलं आहे कांदा टमाटर ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपण ह्या तेलात थोडंसं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकायचं. व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल. आता आपण मसाला टाकूया. मसाला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा आहे. आधीच फ्राय केलेला आहे, जास्त वेळ लागणार नाही फ्राय करायला. तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. थोडासा मसाला परतवून झाला की आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकायची. बारीक झाल्यानंतर बिया असं दिसतील तुम्हाला. किती छान ह्याचा कूट तयार झालेला आहे बघू शकताय. ह्याला चांगला आठवडाभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय. मसाल्यात हळद घालून झाली की आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं परत एकदा. मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता जेवढं तुम्ही चवीला जास्त तिखट किंवा सपक तिखट खात असेल तर थोडंसं चटणी जास्त टाकू शकताय, नाहीतर थोडंसं कमी टाकू शकताय. इथं मी पळी आहे त्यांना अर्धा पळीभर घेतलं इथं तिखट. अगदी 4 ते 5 माणसं 1 प्लेट बियात आरामात जेवू शकतात. इतकं छान गिरेवी ह्याची तयार होत्या. थोडंसं आपलं मिक्सरचं भांडं धुवून पाणीसुद्धा घालायचं ह्याचं मसाल्याचं आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. किती खमंग मस्त ह्याचा वास घुमत आहे. तर असं व्यवस्थित गिरेवीमधून मसाला तेल सोडायला लागला की आपली गिरेवी तयार झाला. मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे असं समजायचं. परत एकदा थोडंसं परतवून घेऊया. मसाला अगदी तेल सोडत आहे बघू शकताय तुम्ही. इथं
आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। 1 तांब्याभर पाणी घ्या। जसं जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही थोडा थोडा त्याचा वापर पाण्याचा करायचा आहे। तर हे मसाल्याला मी अर्धा वाटीभर इथं पाणी वापरलेलं आहे भाजून होस तोपर्यंत। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याला। छान असं तयार झालेला आहे आपला मसाला। तर जे आपण हे तयार करून ठेवलोय, जे फणसाच्या बियाचे शिजवून गरे जे आपण घेतलो आहे ते मिक्सरमधून, ते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे। असं घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं। कूट शेंगदाण्याचं आपण घातलं की कसं सख्त मसाला होतोय तसं घट होतंय। तर तुम्ही ह्यात थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, अंदाज लागणार नाही। एकदम घट्ट झालेला आहे बघू शकता इथं। आता ह्यात तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करायचं। थोडंसं पाणी घालायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं बघायचं आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे आहे किंवा पातळ पाहिजे आहे। थोडंसं ग्रेव्ही टाईपच करायचं आहे, त्याच्यामुळं थोडं थोडं पणून पाणी घालायचं। हा सीझनेबल फळ आहे फणस। त्याचा पूर्ण वापर तुम्ही गरेसुद्धा खाऊ शकताय, त्याचा बियाचा वापर करून बियासुद्धा खाऊ शकताय, असं भाजी करून, तर शिजवून। तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये हे सगळं पूर्ण जे सीझन आहे ते खाऊन घ्या। तर कच्च्या कैरीचं सुद्धा सीझन आहे। तर असं थोडं थोडं पाणी मी इथं घालत आहे आणि पूर्ण मिक्स करून घेत आहे। आधी आपण अर्धा चमचाभर मीठ घातलेलं आहे। तर पूर्ण ग्रेव्ही आपली तयार झाली की आपण थोडंसं चाखून बघायचं चमच्याचं, आणि लागलं तर परत घालायचं, नाहीतर अर्धा चमचाभर बास होते 4 माणसांना। आता शिजत आहे आपली ग्रेव्ही बघू शकताय। थोडंसं ह्याला उकळी येऊ द्यायचं आहे, थोडंसं ह्याला शिजू दे। शिजून झाल्यानंतर जे आपण परतवून ठेवलेलं आहे ते बियासुद्धा ह्याच्यामध्येच टाकायच्या। थोडंसं उकळी आली की फणसाच्या जे बिया आपण कापून गॅसवर परतवून घेतलेल्या आहेत तव्यामध्ये, ते घालायच्या आणि मिक्स करायचं। खाताना एखादा बाईट ते ह्या बिया थोडंसं भाजल्यानंतर कुरकुरीत होतात, मग त्याचा थोडासा वेगळाच एक टेस्ट त्याची येत्या। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा भाजी नक्कीच करून बघा फणसाच्या बियाची, खूप छान मस्तच होत्या। एकदा कराल तर सारखंच करत राहाल, इतकं छान भाजी होते ही। ह्याला आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। तर शिजल्यानंतर आपलं भाजी असं दिसेल। मस्तच छान झाल्या बघू शकता इथं तुम्ही। अगदी छान चवदार मस्त भाजी बनते। एकदा नक्कीच करून बघा। तर अशाच काही नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला घंटीचं बटन दाबून सबस्क्राईब करून ठेवा। आवडलं की लाईक शेअर, इतरांनाही व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा कामाला येऊ दे हे व्हिडिओ। अशा पद्धतीनं त्यांनीसुद्धा एकदा भाजी करू द्यात। इथं मी चपाती, काकडी, कच्ची कैरी, कांदा, भात ह्याच्यासोबत दाखवलेला आहे।
मी भाजी आता प्लेटमधून दाखवत आहे। भाजी काढून दाखवते। अगदी छान चविष्ट भाजी बनते ही। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। तर थोडीशी चपाती सोबत दाखवते। खूप छान घट्ट व्यवस्थित आपलं मस्त भाजी तयार होत्या। तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।